हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे KDMC 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी कॉमन टॉपिक आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आज आपण चॅप्टर 6 कव्हर करत आहे, जो आहे ड्युटीज अँड पॉवर ऑफ म्युनिसिपल ऑथॉरिटीज अँड ऑफिसर्स. ठीक आहे. तर याचे सगळ्यात पहिले आपण सेक्शन्स बघूया की ड्युटीज अँड पॉवर ऑफ म्युनिसिपल ऑथॉरिटीज अँड ऑफिसरमध्ये कोणते कोणते सेक्शन्स आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे काय काय कन्सेप्ट्स आहे. ठीक आहे. तर पहिला जो पार्ट आहे पार्ट ए, ज्याच्यामध्ये ऑब्लिगेटरी अँड डिस्क्रिएशनरी ड्युटीज ऑफ कॉर्पोरेशन मीन्स महापालिकेचा अनिवार्य व ऐच्छिक कर्तव्य काय. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट सेक्शन जो आहे तो आहे सेक्शन 63, ज्याच्यामध्ये म्हटलं आहे मॅटर्स टू बी प्रोव्हाइडेड फॉर बाय कॉर्पोरेशन, महापालिकेच्या पुराव्याच्या बाबी. सेकंड सेक्शन 64 आहे, जो आहे कॉर्पोरेशन टू प्रोव्हाइड फॉर अँटी रॅबिक ट्रीटमेंट. ठीक आहे. रेबीज विरोधी उपचाराची तरतूद करणे. त्याच्यानंतर 65 जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन टू प्रोव्हाइड फॉर मेंटेनन्स अँड लॉन्टिक्स अँड लेपोस मीन्स मानसिक रुग्ण व कुष्ठरोगांच्या देखभालीची तरतूद करणे. नंतर आहे सेक्शन 66, जो आहे मॅटर विच मे बी प्रोव्हाइडेड फॉर बाय कॉर्पोरेशन अँड डिस्क्रिएशन, महापालिकेच्या विवेकबुद्धीनुसार पुरवता येणाऱ्या बाबी. आणि नंतर आहे सेक्शन 66 ऑफ ए मीन्स परफॉर्मन्स ऑफ फंक्शन बाय एजन्सीज, संस्थामार्फत कार्य पार पाडणे. ठीक आहे. हा पार्ट 1 आहे ऑब्लिगेटरी अँड डिस्क्रिएशनरी ड्युटीज ऑफ कॉर्पोरेशन, महापालिकेच्या अनिवार्य व ऐच्छिक कर्तव्य. ठीक आहे. तसाच सेकंड पार्ट जो आहे तो आहे आता रिस्पेक्टिव्ह फंक्शन्स ऑफ द सेव्हरल म्युनिसिपल ऑथॉरिटीज, महापालिका प्राधिकाऱ्यांची कार्य. त्याच्यामध्ये बघा सेक्शन 67 दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये फंक्शन्स ऑफ द सेव्हरल म्युनिसिपल ऑथॉरिटीज मीन्स विविध महापालिका प्राधिकाऱ्यांची कार्य. सेकंड 67 ऑफ ए दिलेला आहे एन्व्हायरमेंट स्टेटस रिपोर्ट, पर्यावरण स्थिती अहवाल. थर्ड सेक्शन 68 आहे, जो आहे कमिशनर टू एक्सरसाइज पॉवर अँड परफॉर्म ड्युटीज ऑफ कॉर्पोरेशन अंडर द लॉ, इतर कायद्याखाली महापालिकेचे अधिकार व कर्तव्य आयुक्तास पार पाडणे. देन नेक्स्ट आहे 69, जो आहे म्युनिसिपल ऑफिसर मे बी एम्पावर्ड टू एक्सरसाइज सर्टन पॉवर एक्सेट्रा ऑफ द कमिशनर ऑर द ट्रान्सपोर्ट मॅनेजर मीन्स महापालिका अधिकाऱ्यांना आयुक्त किंवा वाहतूक व्यवस्थापनाचे काही अधिकार वापरण्याची परवानगी. नंतर आहे सेक्शन 70, जो आहे कॉर्पोरेशन मे बी कॉल फॉर एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम प्रोसिडिंग एक्सेट्रा फ्रॉम द स्टँडिंग कमिटी एक्सेट्रा मीन्स स्थायी समिती इतरकडून कार्यवाहीचे उतारे मागवण्याचा महापालिकेला अधिकार. नंतर आहे सेक्शन 71, जो आहे कॉर्पोरेशन मे रिक्वायर कमिशनर टू प्रोड्यूस डॉक्युमेंट अँड फर्निश रिटर्न रिपोर्ट एक्सेट्रा मीन्स आयुक्ताकडून कागदपत्रे अहवाल परतावे मागवण्याचा महापालिकेला अधिकार. आणि सेक्शन 72 जो आहे तो आहे एक्सरसाइज ऑफ पॉवर टू बी सब्जेक्ट टू सँक्शन बाय कॉर्पोरेशन ऑफ द नेसेसरी एक्सपेंडिचर, आवश्यक खर्चास महापालिकेची मंजुरी घेऊनच अधिकाराचा वापर करणे. ठीक आहे. तर हे सेक्शन पार्ट 2 रिस्पेक्टिव्ह फंक्शन ऑफ द सेव्हरल म्युनिसिपल ऑथॉरिटीजचे सेक्शन्स आहेत. ठीक आहे. तसाच सेक्शन 3 प्रिव्हेन्शन ऑफ डिले इन डिस्चार्ज ऑफ ऑफिशियल ड्युटीज. ठीक आहे. शासकीय कार्य पार पाडण्याचा होणारा विलंब टाळणे, ज्याच्यामध्ये 4 सेक्शन दिलेले आहे. 72 ऑफ ए, जो आहे सिटीजन चार्टर, नागरिक सनद. त्याच्यानंतर 72 ऑफ बी आहे डेलिगेशन ऑफ पॉवर, अधिकारांचे हस्तांतरण. नंतर 72 सी आहे डिसिप्लिनरी ॲक्शन, शिस्तभंग कारवाई. आणि 72 डी आहे, जो आहे नॉन अप्लिकेशन ऑफ प्रोव्हिजन ऑफ 72 सी इन सर्टन सर्कमस्टन्सेस मीन्स काही परिस्थितीत कलम 72 सी लागू न होणे. तर हे 4 सेक्शन जे आहे ते पार्ट सी मध्ये आहे, प्रिव्हेन्शन ऑफ डिले इन डिस्चार्ज ऑफ ऑफिशियल ड्युटीज. ओके. आता बघा त्याचे MCQs बघूया. ठीक आहे. MCQs पण मी थोडं शॉर्टमध्ये सांगणार आहे, जेणेकरून आपले लवकरात लवकर जे चॅप्टर्स आहेत ते कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऑब्लिगेटरी ड्युटी अंडर द सेक्शन ऑफ 63, खालीलपैकी कोणते कलम 63 अंतर्गत अत्यावश्यक कर्तव्य आहे. तर आन्सर आहे सेकंड रेग्युलेशन ऑफ मार्केट अँड शॉल्टर हाऊसेस, बाजारपेठ व कत्तलखाने यांचे नियमन.
नेक्स्ट सेकंड, अंडर सेक्शन 63(1)(a) द कॉर्पोरेशन मस्ट प्रोव्हाइड फॉर, कलम 63(1) अनुसार महापालिकेने काय करणे आवश्यक आहे? तर आन्सर आहे फर्स्ट, सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅनिंग, सामाजिक व आर्थिक विकासाचे नियोजन. नेक्स्ट थर्ड, द ड्युटी ऑफ अर्बन फॉरेस्ट्री अँड एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज, शहरी वनीकरण व पर्यावरण संरक्षणाचे कर्तव्य हे डॅश आहे. तर आन्सर आहे फर्स्ट, ऑब्लिगेटरी, अत्यावश्यक. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, मेंटेनन्स ऑफ पब्लिक हॉस्पिटल इज क्लासिफाईड ॲज डॅश ड्युटी, सार्वजनिक रुग्णालयांची देखभाल हे डॅश कर्तव्य आहे. तर आन्सर आहे सेकंड, ऑब्लिगेटरी, अत्यावश्यक. ओके. नेक्स्ट फिफ्थ, पब्लिक वॅक्सिनेशन इज मॅन्डेटेड अंडर विच ॲक्ट, सार्वजनिक लसीकरण कोणत्या कायद्यांतर्गत बंधनकारक आहे? तर आन्सर आहे फर्स्ट, बॉम्बे डिस्ट्रिक्ट वॅक्सिनेशन ॲक्ट 1892. ठीक आहे. बॉम्बे जिल्हा लसीकरण कायदा 1892. नेक्स्ट सिक्स, प्रोव्हाइडिंग अँटी रॅबिक ट्रीटमेंट टू इंडिजेंट पर्सन इन द कॉर्पोरेशन्स, गरीब व्यक्तींना रेबीज विरोधी उपचार देणे हे महानगरपालिकेचे डॅश आहे. तर आन्सर आहे फर्स्ट, ऑब्लिगेटरी ड्युटी, अत्यावश्यक कर्तव्य. नेक्स्ट सेवन्थ, मेंटेनन्स ऑफ लॅन्टिक अँड लेपर्स इन सुटेबल इन्स्टिट्यूशन फॉल अंडर, वेडसर व कुष्ठरोग्यांची योग्य संस्थांमध्ये देखभाल हे डॅश आहे. तर आन्सर आहे फर्स्ट, ऑब्लिगेटरी ड्युटी, अत्यावश्यक कर्तव्य आहे. नेक्स्ट 8, स्लम इम्प्रूव्हमेंट अँड अपग्रेडेशन इज, झोपडपट्टी सुधारणा व उन्नतीकरण हे डॅश आहे. तर आन्सर आहे सेकंड, डिस्क्रिशनरी, वैकल्पिक आहे. ठीक आहे. नेक्स्ट 9th, प्रोव्हाइडिंग मॅटर्निटी अँड इन्फंट वेलफेअर होम इज डॅश फंक्शन, मातृत्व व बालकल्याण गृहांची व्यवस्था ही डॅश कार्य आहे. तर आन्सर आहे डिस्क्रिशनरी, मीन्स वैकल्पिक. नेक्स्ट 10th, अंडर डिस्क्रिशनरी ड्युटी विच ऑफ धिस रिलेटेड टू रिक्रिएशन, वैकल्पिक कर्तव्यात खालीलपैकी कोणत्या विरंगुळ्याशी संबंधित आहे? तर आन्सर आहे फर्स्ट, प्रोव्हिजन ऑफ म्युझिक फॉर पीपल, लोकांसाठी संगीताची व्यवस्था. ठीक आहे. तसंच बघा, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, RTI, स्टाफ नर्स, JE सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, राईट टू पब्लिक सर्व्हिस ॲक्ट, करंट अफेअर्स, अकाउंट्स ऑडिटर आणि अकाउंट्स क्लर्क यासाठी सुद्धा PDFs अवेलेबल आहे. ज्यांना पण PDF हवे असतील, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. 1 मंथ आहे. 1 मंथमध्ये जर आपल्याला प्रिपेअर करायचं असेल तर PDF घेऊन तुम्ही वाचा त्याला, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईलच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 11th, विच इज द डिस्क्रिशनरी फंक्शन रिलेटेड टू ट्रान्सपोर्ट, वाहतूक संबंधित वैकल्पिक कार्य कोणते आहे? आन्सर आहे फर्स्ट, ट्रामवे अँड मोटर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, ट्रामवे व मोटर वाहतूक सुविधा. नेक्स्ट 12th, द कॉर्पोरेशन मे ग्रांट लोन फॉर बिल्डिंग पर्पज टू, महापालिका इमारत बांधकामासाठी कर्ज देऊ शकते. आन्सर आहे फर्स्ट, म्युनिसिपल सर्वंट, महापालिका कर्मचारी. नेक्स्ट 13, एस्टॅब्लिशिंग लायब्ररीज, म्युझियम अँड आर्ट गॅलरी इज अ डॅश फंक्शन. ठीक आहे. वाचनालय, संग्रहालय, कला दालने स्थापन करणे हे डॅश कार्य आहे. आन्सर आहे सेकंड, डिस्क्रिशनरी, वैकल्पिक. नेक्स्ट 14, रिक्लेमेशन ऑफ अनहेल्दी लोकॅलिटी इज अ डॅश ड्युटी, अस्वास्थ्यकारक भागांचे पुनर्वसन करणे हे डॅश कर्तव्य आहे. आन्सर आहे ऑब्लिगेटरी, मीन्स अत्यावश्यक. नेक्स्ट 15, मेजर्स टू मीट एनी क्लॅमिटी इन द सिटी आर क्लासिफाईड ॲज, शहरातील कोणत्याही आपत्तीला तोंड देण्याची उपाययोजना ही डॅश म्हणून वर्गीकृत आहे. आन्सर आहे सेकंड, डिस्क्रिशनरी, मीन्स वैकल्पिक. नेक्स्ट 16, अंडर सेक्शन 67 ऑफ 2 इन whom does municipal government of the city west. ठीक आहे. सेक्शन 67(2) नुसार शहराच्या महानपालिका सरकारची सत्ता कोणाकडे असते? आन्सर आहे थर्ड, कॉर्पोरेशन, मीन्स निगमकडे. नेक्स्ट 17, who hold the entire executive power for carrying out provision of the act subject to restriction, मर्यादा लक्षात घेऊन या कायद्याच्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी संपूर्ण कार्यकारी सत्ता कोणाकडे असते? आन्सर आहे सेकंड, कमिशनर, मीन्स आयुक्ताकडे.
नेक्स्ट 18 इन ॲब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर हू परफॉर्म हिज ड्युटी. परिवहन व्यवस्थापकाच्या गैरहजेरीत त्याची कामे कोण करते? तर आन्सर आहे सेकंड कमिशनर मीन्स आयुक्त. नेक्स्ट 19 बाय व्हॉट डेट मस्ट एन्व्हायरमेंटल स्टेटस रिपोर्ट बी प्लेस बिफोर द कॉर्पोरेशन ईच इयर. दरवर्षी पर्यावरण स्थिती अहवाल कोणत्या तारखेपर्यंत निगमासमोर सादर केला जातो? तो आन्सर आहे सेकंड 31 जुलै. ठीक आहे. नेक्स्ट 20 अंडर सेक्शन 68 ऑफ 1 पॉवर कन्फर्ड ऑन कॉर्पोरेशन बाय अदर लॉ आर एक्सरसाइज बाय हुम. कलम 68(1) नुसार इतर कायद्यांनी निगमावर सोपवलेली सत्ता कोण वापरतो? तो आन्सर आहे सेकंड कमिशनर मीन्स आयुक्त. नेक्स्ट 21 अंडर सेक्शन 69 ऑफ 1 हू मे स्पेशली एम्पॉवर्ड टू एक्सरसाइज कमिशनर पॉवर. कलम 69(1) नुसार आयुक्ताची सत्ता वापरण्यास कोणाला विशेष अधिकार दिला जाऊ शकतो? तो आन्सर आहे फर्स्ट म्युनिसिपल कमिशनर नगरपालिका अधिकारी. नेक्स्ट 22 सेक्शन 70 गिव्स द कॉर्पोरेशन पॉवर टू कॉल फॉर व्हॉट कमिटी. कलम 70 नुसार समित्याकडून निगम काय मागवू शकतो? तो आन्सर आहे सेकंड एक्स्ट्रॅक्ट रिटर्न स्टेटमेंट रिपोर्ट उतारे परतावे निवेदने व अहवाल. नेक्स्ट 23 सेक्शन 71 ऑफ 1 अलाउज द कॉर्पोरेशन टू रिक्वायर कमिशनर टू प्रोड्यूस व्हॉट. कलम 71(1) नुसार आयुक्तांची काय सादर करणे आवश्यक आहे? तर आन्सर आहे सेकंड एनी रेकॉर्ड करस्पॉन्डन्स प्लान और डॉक्युमेंट कोणतीही नोंद पत्रव्यवहार आराखडा किंवा दस्तऐवज. ओके. नेक्स्ट 24 इफ कमिशनर डिक्लेअर इमिडिएट कंपायलन्स टू बी प्रीजुडिकल वेन कॅन ही डेफर इट अंटिल. जर आयुक्तांनी त्वरित पालन हानिकारक असल्याचे जाहीर केले तर ते कोणत्या वेळेपर्यंत पुढे ढकलू शकतात? तर आन्सर आहे थर्ड सेकंड ऑर्डिनरी मीटिंग दुसऱ्या नियमित बैठकीत. ठीक आहे. नेक्स्ट 25 इन केस ऑफ डिस्प्यूट अंडर सेक्शन 71 ऑफ 4 हू डिसाइड व्हॉट इन्फॉर्मेशन इज डिस्क्लोज. कलम 71(4) अंतर्गत वाद झाल्यास कोण ठरवते की माहिती उघड करावी? तर आन्सर आहे सेकंड स्पेशल 3 मेंबर्स कमिटी विशेष 3 सदस्यीय समिती. नेक्स्ट 26 अंडर सेक्शन 72 एक्सरसाइज ऑफ पॉवर इन्व्हॉल्विंग एक्सपेंडिचर इज सब्जेक्ट टू व्हॉट. कलम 72 नुसार खर्चाचे संबंधित सत्तेचा वापर कोणत्या अटीवर अवलंबून असतो? तर आन्सर आहे थर्ड करंट बजेट ग्रांट प्रोव्हिजन चालू अंदाजपत्रक मंजुरी. नेक्स्ट 27 हू रिपोर्ट द कॉर्पोरेशन इन एमर्जन्सीज अंडर द सेक्शन 67 ऑफ 3C. कलम 37(3)(c) अंतर्गत आपत्कालीन परिस्थितीत निगमाला कोण अहवाल देतो? तर आन्सर आहे सेकंड कमिशनर मीन्स आयुक्त. नेक्स्ट 28 अंडर सेक्शन 67 ऑफ 4C इन ट्रान्सपोर्ट एमर्जन्सीज हू मस्ट रिपोर्ट द ट्रान्सपोर्ट कमिटी. कलम 37(4)(c) नुसार वाहतूक आपत्कालीन परिस्थितीत कोणाला परिवहन समितीला अहवाल द्यावा लागतो? आन्सर आहे थर्ड ट्रान्सपोर्ट मॅनेजर परिवहन व्यवस्थापक. नेक्स्ट 29 अंडर सेक्शन 68 ऑफ 2 कमिशनर कॅन डेलिगेट पॉवर टू अ ऑफिसर विथ हुज अप्रुव्हल. कलम 68(2) नुसार आयुक्त अधिकार कोणाच्या मंजुरीने अधिकाऱ्यांना सोपवू शकतात? आन्सर आहे सेकंड स्टँडिंग कमिटी स्थायी समिती. नेक्स्ट 30 सेक्शन 71 ऑफ 5 अप्लाइज सिमिलर प्रोव्हिजन टू ट्रान्सपोर्ट मॅटर बाय सबस्टिट्यूटिंग कमिशनर विथ हुम. कलम 71(5) नुसार वाहतूक विषयाचे आयुक्त या शब्दाऐवजी कोणता शब्द वापरला जातो? आन्सर आहे फर्स्ट ट्रान्सपोर्ट मॅनेजर परिवहन व्यवस्थापक. नेक्स्ट 31 अंडर सेक्शन 72 ऑफ 1 विथ whom how many month must commissioner publish the citizen charter after the act commencement. कलम 72(1)(a) नुसार कायद्याच्या अंमलबजावणीनंतर आयुक्ताची नागरिक सनद किती महिन्यात प्रसिद्ध करावी? आन्सर आहे 6 months 6 महिन्यात. नेक्स्ट 32 व्हॉट मस्ट द सिटीजन चार्टर कंटेन. नागरिक संदेत काय असणे आवश्यक आहे? आन्सर आहे सेकंड
लिस्ट ऑफ फॅसिलिटीज और सर्व्हिसेस अँड टाइम लिमिट, सुविधा व सेवा यांची यादी व कालमर्यादा. नेक्स्ट 33 अंडर सेक्शन 72A of 2 what happens if no final decision is taken within the charter time limit. कलम 72(1)(2) नुसार संदेत नमूद कालावधीत अंतिम निर्णय नाही घेतल्यास काय होते. आन्सर आहे सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स अँड ॲक्शन टेकन, जबाबदारी निश्चित व कारवाई होते. नेक्स्ट 34 अंडर सेक्शन 72B of 1 व्हॉट मस्ट कमिशनर पब्लिश. कलम 72B(1) नुसार आयुक्ताची काय प्रसिद्ध करावे. तर आन्सर आहे सेकंड लिस्ट ऑफ डेलिगेटेड पॉवर, सोपविलेल्या अधिकाऱ्यांची यादी. नेक्स्ट 35 सेक्शन 72 of B says commissioner should fix maximum how many level of submission. कलम 72B नुसार आयुक्तांची जास्तीत जास्त किती पातळ्यांवर प्रकरण सादर करण्याची व्यवस्था करावी. तर आन्सर आहे थर्ड 4. नेक्स्ट 36 बाय वेन मस्ट द लिस्ट ऑफ डेलिगेट पॉवर बी अपडेटेड एव्हरी इयर. दरवर्षी सोपविलेल्या अधिकाऱ्याची यादी कोणत्या तारखेला अद्ययावत करायची. आन्सर आहे 1 एप्रिल. सेकंड. नेक्स्ट 37 अंडर सेक्शन 72C of 1 नॉर्मली हाऊ मेनी वर्किंग डेज कॅन अ फाईल रिमेन पेंडिंग. कलम 72C(1) नुसार साधारणपणे एखादी फाईल किती कामकाजाच्या दिवसापर्यंत प्रलंबित राहू शकते. आन्सर आहे सेकंड 7 डेज, 7 दिवस. नेक्स्ट 38 अंडर सेक्शन 70C of 1 हाऊ क्विकली शुड इमिडिएट फाईल ऑफ डिस्पोज. कलम 72C(1) नुसार तातडीची फाईल किती लवकर निकाली काढावी. तर आन्सर आहे सेकंड सेम डे और नेक्स्ट मॉर्निंग, त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळ. नेक्स्ट 39 हाऊ लॉन्ग इज अलाउड फॉर अर्जंट फाईल अंडर सेक्शन 72C(1). कलम 72C(1) नुसार अत्यावश्यक फाईलीसाठी किती कालावधी दिला जातो. तो आन्सर आहे सेकंड 4 डेज, 4 दिवस. नेक्स्ट 40 फाइल नॉट रेफर्ड टू अदर डिपार्टमेंट और स्टॅच्युटरी कमिटी मस्ट बी डिसाइडेड विदिन हाऊ मेनी डेज. इतर विभाग किंवा वैज्ञानिक समित्यांकडे न गेलेल्या फाइल्स किती दिवसात निकाली काढाव्यात. आन्सर आहे सेकंड 45 डेज, 45 दिवस. नेक्स्ट 41 फाइल्स रेफर्ड टू अदर डिपार्टमेंट बट नॉट कमिटीज मस्ट बी डिसाइडेड विदिन हाऊ मेनी मंथ. इतर विभागांकडे परंतु समित्यांकडे नाही गेलेल्या फाइल्स किती महिन्यात निकाली काढाव्यात. आन्सर आहे थर्ड 3 महिने. नेक्स्ट 42 अंडर सेक्शन 72C of 2 विलफुल डिले अँड निग्लिजन्स इज ट्रीटेड ॲज व्हॉट. कलम 72C नुसार जाणून बुजून विलंब किंवा निष्काळजीपणा कशासारखा मानला जातो. आन्सर आहे सेकंड डिरिलेशन्स ऑफ ड्युटी, कर्तव्यच्युती. नेक्स्ट 43 अंडर सेक्शन 72C of 3 व्हॉट रेकॉर्ड इज अफेक्टेड बाय डिरिक्लेशन ऑफ ड्युटी. कलम 72C(3) नुसार कर्तव्यच्युतीमुळे कोणता रेकॉर्ड प्रभावित होतो. तो आन्सर आहे सेकंड ॲन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, वार्षिक गोपनीय अहवाल. नेक्स्ट 44 सेक्शन 72 टू एक्सक्लूड विच टाइप ऑफ मॅटर फ्रॉम 72C. कलम 72D नुसार 72C मधून कोणत्या प्रकारची प्रकरणे वगळली जातात. तर आन्सर आहे फर्स्ट क्वाझी ज्युडिकल मॅटर्स मीन्स अर्ध न्यायिक प्रकरणे. नेक्स्ट 45 विच ऑफ दिस इज नॉट एक्सक्लुडेड अंडर सेक्शन 72. कलम 72D नुसार खालीलपैकी कोणते वगळलेले नाही. तर आन्सर आहे थर्ड टेंडर अप्रुव्हल, निविदा मंजुरी. ठीक आहे. तसंच बघा महाट्रान्सकोसाठी सर्व KDMCसाठी सर्व PDF अवेलेबल आहे. म्युन्सिपल कॉर्पोरेशन, राईट टू इन्फॉर्मेशन, स्टाफ नर्स, JEE सिव्हिल, ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.